उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते आमरसपुरीच्या थाळीचे. आज सकाळी घरात काहीसं असंच झालं. उठल्याबरोबर आहोंचा आवाज आला, "अगं ज्योती, आमरसपुरी कधी करणार आहेस? किती दिवस झाले आंबे बाजारात येऊन." म्हटलं चला आज ह्यांची इच्छा पूर्ण करते आणि तुमच्यासोबत ही माझी खास आमरसपुरीची थाळीही शेअर करते. यासाठी इथे मी हापूस आंबा घेतलाय. आता हापूस आंबा ओळखायचा कसा? सगळ्यात महत्त्वाचं, आंब्याची साल पातळ असते आणि आंब्याच्या देठामध्ये खूप छान असा वास येत असतो. यावरून तुम्हाला समजतं की हा आपला हापूस आंबा आहे. चला आता आंबे बाजारातून आणले की त्यानंतर ते पाण्यामध्ये घालून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचे. रस व्यवस्थित निघतो, वरती चिक असेल, काही घाण असेल तर तीही सहजपणे निघते. त्यामुळे कधीही आमरसाची थाळी करायला घेण्या अगोदर आंबे पाण्यामध्ये घालायचे. त्याचा फक्त देठाकडचा भाग काढायचा आणि पाण्यामध्ये ते असेच ठेवून द्यायचे. बाकीची तयारी होईपर्यंत ते पाण्यामध्ये राहू द्यायचे. आता आंबे पाण्यामध्ये टाकलेत. आता घेऊयात आपलं पुऱ्यांचं पीठ मळायला. पुऱ्या अतिशय पद्धतशीरपणे मी तुम्हाला आज दाखवते. या पद्धतीने जर तुम्ही पुऱ्या केल्या ना, तर तुमच्या पुऱ्या अतिशय खुसखुशीत होतील आणि खूप वेळ त्या खुसखुशीत राहतील. यासाठी 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय. यामध्ये फक्त 2 चमचे रवा घालायचा, बारीक रवा. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि 2 ते 3 चमचे तेलाचं कडकडीत मोहन घालायचं. या गोष्टी अगदी या प्रमाणामध्ये असणं खूप गरजेचं आहे. गव्हाच्या पिठामध्ये रवा घातल्यामुळे पुरी खूप वेळ खुसखुशीत राहते आणि आपण जे कडकडीत तेलाचं मोहन घातलंय, त्यामुळे तो खुसखुशीतपणा जास्तच वाढतो आणि अजिबातही आपली पुरी मऊ होत नाही किंवा वातट होत नाही. तेलही खूप जास्त पित नाही. ह्या सगळ्या गोष्टी घातल्यानंतर थोडं-थोडं पाणी घालत मीडियम घट्ट असा डो मळायचा. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. लक्षात ठेवा, आपण यामध्ये बारीक रवा घातलाय. तो रवा भिजणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मीडियम घट्ट असा डो मळायचा आणि हे पीठ भिजायला बाजूला ठेवायचं. कधीही आमरसपुरीची थाळी करताना आंबे पाण्यामध्ये टाकले की दुसरं काम करायचं ते आपलं पीठ मळायचं. कारण भाज्या होईपर्यंत आपलं पीठ व्यवस्थित भिजतं आणि पुऱ्या आपल्याला लगेच करता येतात. चला पीठ मळून झाले, पीठ बाजूला ठेवते आणि आता इथे मी 2 भाज्या करणार आहेत. एक आहे ती सांडग्याची आणि दुसरी आहे ती बटाट्याची. आमरसपुरी असली की आमच्याकडे कंपल्सरी सांडगा हा असतोच. सांडग्याच्या भाजीशिवाय आमरसपुरीची थाळी कंप्लीटच होऊ शकत नाही. त्याचबरोबर पिवळा बटाटासुद्धा करणार आहे. आता याची तयारी करून घेऊयात. या दोन्हीसाठी मला कांदा लागणार आहे. कांदा मी एकाच वेळेस दोन्हीसाठी चॉपरमध्ये चॉप करून घेते, म्हणजे कांदा पटकन चॉप होतो आणि भाज्या आपल्याला पटकन करता येतील. तुम्ही जरी चिरून घेणार असाल, चॉपर नसेल तर बारीक असा चिरून घ्या. दोन्हीसाठी एकाच वेळेस कांदा चिरला की पटकन भाज्या होतील. चला कांदा इथे चिरून झालाय. आता मी आलं, लसूण, हिरवी मिरचीचं वाटण करून घेते, जे की आपल्याला बटाट्याच्या सुक्या भाजीसाठी लागणार आहे. या 2 भाज्या या ताटात असतील ना, तर ताट अगदी परिपूर्ण झाल्यासारखं वाटतं. पहिल्यापासून आई ना उन्हाळ्यामध्ये सांडगे बनवायचे आणि आंबे आले की आमरसाबरोबर सांडगा हा असायचाच. त्यामुळे सवयच लागली आमरसाच्या थाळीमध्ये सांडगा बनवायची. तुम्ही तुमच्याकडे कोणता पदार्थ आवर्जून आमरसाच्या थाळीमध्ये बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर कांदा वाटून झालाय, आलं लसूण हे बारीक करून घेतलंय. सांडग्यासाठी मी आलं आणि लसूण सेपरेट ठेचूनही घेतलंय. आता घेऊयात फोडणी करायला. सगळ्यात आधी आपण बटाटा करून घेणार आहोत. कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करायचं. यावरती अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग ह्याची खमंग फोडणी घातली की कढीपत्ता घालायचा आणि त्यामध्येच घालून घ्यायचा आहे हा कांदा. बटाट्याच्या भाजीमध्ये अजून एक सिक्रेट इन्ग्रीडियंट मी घालणार आहे, ज्यामुळे बटाट्याची भाजी चव खूप जास्त छान होते. कांदा छानपैकी गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा. थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं, ज्यामुळे कांदा लवकर ट्रान्सपरंट व्हायला मदत होते. कांदा छानपैकी परतला गेला की यामध्ये आपण जे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलंय तेही घालायचं. तुम्ही हिरवी मिरची डायरेक्ट कट करून घातली तरीही चालेल. बऱ्याच वेळेला लहान मुलं बटाट्याची भाजी आवर्जून खातात. त्यांना जर हिरवी मिरची काढून खायची असेल, तिखट जास्त खायचं नसेल, तर तुम्ही हिरवी मिरची कट करूनही घालू शकता. त्यावेळेस मात्र आलं लसूणची पेस्ट तुम्ही वेगळी घाला. चला हिरवी मिरची, आलं लसूण हे छानपैकी परतलं गेलं की यामध्ये घालून घ्यायची हळद. एक पाव चमचा हळद घालायची. हळद व्यवस्थित अशी तेलामध्ये मिक्स करून घ्यायची. त्यानंतर आपला उकडलेला बटाटा घालायचा. बटाट्याच्या मी मीडियम अशा फोडी करून घेतल्यात. ही बटाट्याची भाजी थोडीशी मऊसूदच असते. आता वेळ आहे आपल्या सिक्रेट इन्ग्रीडियंटची, ती म्हणजे कसुरी मेथी. कसुरी मेथी फोडणीमध्ये आवर्जून घाला बटाट्याची भाजी बनवताना. एवढी भारी टेस्ट येते ना बटाट्याच्या भाजीची की काही विचारायलाच नको. तुम्ही जर कधी या पद्धतीने कसुरी मेथी घातली नसेल ना बटाट्याच्या भाजीला, घालून बघा. तुम्ही मला आवर्जून कमेंट करून सांगाल की भाजी खूप छान झाली म्हणून. चला बटाटा घातलाय, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. व्यवस्थित अशी भाजी परतवून घ्यायची. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि एक 3 ते 4 मिनिटं छानपैकी भाजी परतवून घ्यायची. बटाट्याच्या भाजीला कधीही वाफ द्यायची नाही. वाफ न देता फक्त ती परतवून घ्यायची, म्हणजे बटाट्याची भाजी खमंग आणि रुचकर अशी खायला लागते. चला भाजी इथे छानपैकी तयार झाली. आता ही भाजी काढून घेते आणि लगेच आपण आपली सांडग्याची भाजी बनवायला घेऊयात. किती बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी दिसते ना, अतिशय चमचमीत अशी ही बटाट्याची भाजी आपली तयार होते. बरेच वेळेला बऱ्याच थाळ्यांमध्ये आपण ही बटाट्याची भाजी करत असतो आणि प्रत्येकाची बनवायची पद्धत काहीतरी वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरच्या बटाट्याच्या भाजीची चव वेगळीच लागते. चला आता कढई धुवून घेतली. आता याच कढईमध्ये मी सांडगा करून घेणार आहे.
3 चमचे तेल घालायचं. सुरुवातीला सांडगा आपल्याला तेलावरती छानपैकी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. सांडगा बनवताना कधीही सांडगा डायरेक्ट फोडणीमध्ये घालायचा नाही. तो सुरुवातीला तेलावरती 2 मिनिटं तरी भाजून घ्यायचा. हलकासा लालसर रंग आला की लगेच काढून घ्यायचा. भाजताना गॅस आवर्जून मीडियम टू लो ठेवा. म्हणजे सांडगा व्यवस्थित असा भाजला जाईल. आता घेऊयात फोडणी करायला. 3 चमचे तेल परत घालून घेतले. यावरती अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग आणि कांदा घालायचा. खमंग अशी फोडणी झाली की कांदा छानपैकी परतवून घ्यायचा. कांदा गुलाबी रंगावरती येईपर्यंत छान परतवून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये ठेचलेलं आलं आणि लसूण घालायचे. इथं तुम्ही आलं लसूण खोबऱ्याचं वाटण असेल घरातलं तर ते घालू शकता किंवा आलं लसूण ठेचून घातलं तरीही चालेल. साध्या सोप्या पद्धतीने तयार होणारी ही सांडग्याची भाजी चवीला भन्नाट अशी लागते. अगदी एखाद्या नॉनव्हेजच्या सुक्या भाजीला सुद्धा मागे सारेल एवढी चविष्ट ही सांडग्याची भाजी तयार होते. आलं लसूण थोडंसं जास्त प्रमाणामध्ये वापरा म्हणजे चव छान येईल. चला कांद्यावरती आलं लसूण ही छानपैकी परतवून घ्यायचं. आता यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा घरगुती काळं तिखट. चला तर हे सगळे तिन्ही मसाले छानपैकी परतवून घ्यायचे. तुमच्याकडे जर घरगुती काळं तिखट नसेल तर 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला तरीही चालेल. आता यामध्ये हे सांडगे घालायचे आणि सांडगे या फोडणीमध्ये व्यवस्थितपणे परत एकदा परतवून सांडगा जेवढा छान परतला जाईल तेवढ्या तुमची भाजीची चव जास्त खमंग होणार आहे. त्यामुळे सांडगा छानपैकी परतवून घ्या. त्यानंतर घालायचे चवीप्रमाणे मीठ. मीठ थोडंसं बेताने घाला कारण सांडगे करताना सांडग्यामध्ये मीठ घातलं जातं पिठामध्ये, त्यामुळे मीठ अगदी बेताने घाला. भरपूर अशी कोथिंबीर घालायची, परतवून घ्यायचे. 2 चमचे दाण्याचा कूट घालायचा. दाण्याचा कूट घातल्यामुळे भाजी छानपैकी मिळून यायला मदत होते. 2 ते 3 चमचे दाण्याचा कूट घातल्यानंतर 1-2 मिनिटं परतवायचं आणि थोडंसं पाणी घालून सांडगा शिजायला ठेवायचा. साधारण 1 कपभर पाणी घाला. खूप जास्त पाण्याची गरज नाही कारण ही भाजी आपली सुक्की असणार आहे. तुम्ही सांडग्याची रस्सा भाजीसुद्धा करू शकता. त्या रस्सा भाजीची सुद्धा चव अफलातून अशी लागते. सांडग्याची रस्सा भाजी भाताबरोबर तर अतिशय चविष्ट लागते. चला थोडंसं पाणी घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून सांडगा शिजायला ठेवायचा. एक 5 ते 6 मिनिटामध्ये सांडगा व्यवस्थित असा शिजतो. सगळं पाणीसुद्धा छानपैकी आटलं जातं. चला सांडगा व्यवस्थित असा शिजलाय. तुम्ही बघू शकताय किती चमचमीत अशी ही सांडग्याची सुक्की भाजी तयार झाली आहे. चला आता ही सुद्धा काढून घेऊयात आणि आता वळूयात आपल्या डाळीकडे. वरणासाठी डाळ भाताचा कुकर मी अगोदरच लावून घेतला होता. डाळ शिजवली आहे, भातही तयार आहे. आता लगेच वरणाला आपल्या फोडणी देऊयात. डाळ छानपैकी मी घोटून घेतली. तूर डाळ आणि मूग डाळ अर्धा-अर्धा कप घालून फक्त शिजवून घेतली. आता फोडणीसाठी 4 चमचे तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरे आणि त्याचबरोबर घालायचं आहे आपला कढीपत्ता. खमंग अशी फोडणी झाली की यामध्ये ठेचलेली लसूण, हिरवी मिरची आणि आल्याचं वाटण घालायचं. आलं, लसूण, हिरवी मिरची मी डाळीला बऱ्यापैकी ठेचूनच घालते, त्याची चव छान येते. त्यानंतर घालायचं एक मीडियम आकाराचा टोमॅटो. टोमॅटोसुद्धा व्यवस्थित असं यामध्ये परतवून घ्यायचा. टोमॅटोमुळे डाळीला ना चव खूप छान येते. टोमॅटो व्यवस्थित परतला गेला की यामध्ये घालून घ्यायची पाव चमचा हळद आणि हळदसुद्धा या टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्यानंतर ही घोटलेली डाळ घालायची आणि डाळ छानपैकी एकजीव करून घ्यायची. टोमॅटोमुळे डाळीला खूप छान चव येते. त्यामुळे तुम्ही जर कधी वरण करताना टोमॅटो घालत नसाल ना, तर नक्की घालून बघा. टोमॅटो घातल्यामुळे डाळीला छान अशी आंबटसर थोडीशी चव येते. त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि छानपैकी डाळ मिक्स करून घ्यायची. वरण करताना आणखीन एक छोटीशी टिप्स सांगते. नेहमी वरण बनवताना कोथिंबीर ना डाळीला छान उकळी आल्यानंतर घाला. वरणाला छान खळखळीत पहिली उकळी आली की लगेच कोथिंबीर घाला. त्यामुळे कोथिंबीरीचा फ्रेश फ्लेवर आपल्या डाळीला भेटतो. डाळ छानपैकी आपली तयार झाली आहे. आता वळूयात आपल्या आमरसाकडे. अगदी अर्धा ते पाऊण तासामध्ये तुमचा हा संपूर्ण आमरसपुरीचा बेत तयार होतो आणि तेही एकापेक्षा एक भन्नाट पदार्थांसोबत. चला आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे, पाण्यातून काढायचे, देठाकडे चिकाचा भाग अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि सुरुवातीला अशा पद्धतीने पाठीमागच्या बाजूने खाली दाबून घ्यायचे. त्यामुळे रस पूर्णपणे मोकळा होतो आणि लगेच सहजपणे हा बाहेरही येतो. आणि एकाच वेळेस रस पूर्ण मोकळा होतो. त्यामुळे जास्त वेळ त्याला पिळावंसुद्धा लागत नाही. आता तुमचे आंबे जर खराब आहेत असं तुम्हाला वाटत असेल, तर आंबे तुम्ही सरळ चिरून घ्या. अशा पद्धतीने रस न करता प्रत्येक आंब्याची साल चिरून घ्या आणि चमच्याच्या साहाय्याने त्यातला गाभा काढा. आता हे आंबे माझे गॅरंटीचे होते. मला माहिती होतं की हे सगळे आंबे चांगले आहेत. त्यामुळे मी हे डायरेक्ट पिळून घेतलेत. फक्त तुम्हाला गॅरंटी नसेल तर आवर्जून चिरा, कारण आंबे आतमध्ये किडकी असण्याची शक्यता असते. चला आता अशा पद्धतीने छानपैकी आंबे पिळून घ्यायचे. कुळीचा जो काही गाभा आहे तो सगळा हाताने पिळून छानपैकी काढायचा आणि ही साल आणि कुळी फक्त एका पाण्याने, एक अर्धा कप पाण्याने धुवून घ्यायची आणि ते पाणीसुद्धा तुम्ही आमरसामध्ये टाकू शकता. त्यानंतर हे सगळं मिक्सर जारमध्ये घालायचं. एक 2 ते 3 चमचे साखर घालायची. तुम्हाला आमरस किती गोड आवडतोय त्यानुसार साखर घाला. आता इथे माझे आंबे चांगले गोड होते त्यामुळे मी लहान चमच्याने 3 चमचे फक्त साखर घातली. हापूस आंबा आहे त्यामुळे अगदी गोडसर मधाळा असा हा आंबा होता. त्यामुळे मी खूप जास्त साखर घातली नाही. आता मिक्सरला 2 मिनिटं फक्त हे सगळं आपल्याला छान ब्लेंड करून घ्यायचं.
यामुळे ना छान स्मूथ असं स्ट्रक्चर आपल्या आमरसाला येतं. आमरस चपातीबरोबर, पुरीबरोबर किंवा कोरडा खायलासुद्धा भारी लागतो. त्यामुळे मिक्सरला आवर्जून 2 मिनिटं फिरवून घ्या. खूप जास्तही फिरवायची गरज नाही. फक्त अगदी 2 मिनिटं त्याला तुम्ही फिरवून घ्या. चला, आमरस सुंदर असा तयार झालाय. तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा हा आमरस दिसतोय. छानपैकी मी चमच्याने आता एकदा मिक्स करून घेते आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्या आता पुऱ्यांकडे आपण वळणार आहोत. आमरस तयार झालाय, भाज्या तयार झाल्या, डाळ भातही तयार आहे. आता घेऊयात पुऱ्या करायला. ह्या सगळी तयारी होईपर्यंत अर्ध्या तासामध्ये कणिक छानपैकी भिजली आहे. आता वरून 2 चमचे तेल घालायचं आणि छानपैकी कणिक परत एकदा चुरून घ्यायची. पुऱ्यांसाठी कणिक अगदी व्यवस्थित चुरलेली असणं, व्यवस्थित मळलेली असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता मी किती छान पद्धतीने याला मळून घेते आणि कणकीचं स्ट्रक्चरही बघा, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त दगडासारखी घट्टही नाही. मीडियम घट्ट अशी ही आपली कणिक आहे. रवा व्यवस्थित भिजलाय. अर्ध्या तासामध्ये रवाही छान भिजतो, कणिकही व्यवस्थित भिजते आणि आपल्या पुऱ्या अगदी सहजपणे आपल्याला लाटता येतात आणि त्या खुसखुशीतही राहतात. चला, आता पुऱ्यांसाठी तेल गरम करून घेतलंय. तेल बऱ्यापैकी जास्तीचं गरम करा. पुरी आपली एका वेळेस पूर्णपणे ती बुडली पाहिजे, एवढं तरी किमान तेल आपल्या पुरीसाठी हवं आहे. आता पुरीच्या पिठाला तेल न लावता फक्त छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि खाली पोळपाटाला तेल लावून घ्या, उंड्याला तेल लावून घ्या आणि नंतर उंडा लाटायला घ्या. नेहमी पुऱ्या करत असताना पीठ न लावता तेल लावा. पीठ लावलं तर तेल जास्त पुरी पिते आणि ती पुरी खायला अजिबातही चांगली लागत नाही, खूप तेलकट लागते. त्यामुळे नेहमी पुऱ्या बनवताना ना अशा पद्धतीने जर तुम्ही तेल लावून पुऱ्या बनवल्या ना, तर पुऱ्या अजिबातही तेलकट होत नाहीत. चला, आणि पुरी लाटताना अगदी मीडियम जाड लाटायची, खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाडही नाही. खूप जास्त पातळ केली तर पुरी वातट होते, खूप जास्त जाड ठेवली तर पुरी आतून कच्ची राहते. त्यामुळे मीडियम जाड अशी पुरी लाटून घ्या. याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या पुऱ्यासुद्धा व्यवस्थित अशा लाटून घेते. तुम्हाला जर बऱ्यापैकी वाटीने पुऱ्या पाडायची सवय असेल ना, तर तुम्ही एक मीडियम आकाराचा गोळा घेऊ शकता. त्याची छोटीशी पोळी लाटायची आणि वाटीच्या सहाय्याने तुम्ही त्याची पुरी पाडू शकता. तशाही पुऱ्या अगदी सहज गोलाकारामध्ये आणि गुबगुबीत अशा होतात. तेल छानपैकी गरम करायचं. गरम कडकडीत तेलामध्ये पुरी सोडायची. गॅस अगदी कमी करायचा आणि त्यानंतर पुरी तेलामध्ये सोडली की चमच्याच्या सहाय्याने हलकीशी खाली प्रेस करायची. पुरी लगेच फुगून वरती येते. फक्त तेलाचं टेम्परेचर परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. तेल छान गरम असावं आणि पुरी सोडल्यानंतर मात्र कमी करायचं. म्हणजे पुरी आपल्या आतून व्यवस्थित भाजली जाते, करपतही नाही आणि कच्चीसुद्धा राहत नाही. तुम्ही बघू शकता पहिलीच पुरी दिसायलाच खुसखुशीत दिसते, सांगायची तर गरजच नाही. अतिशय टम्म अशा ह्या पुऱ्या फुगतात आणि अतिशय खमंग खुसखुशीत आणि सगळ्यात महत्त्वाचं अगदी बऱ्याच वेळ या पुऱ्या अशाच टम्म फुगलेल्या आणि खुसखुशीत राहतात. रवा घातल्याचा हाच फायदा होतो की पुरी खूप वेळ फुगलेली टम्म अशी राहते, अजिबातही मऊ पडत नाही. जर तुम्ही रवा घातला नाही, तेलाचं कडकडीत मोहन घातलं नाही, तर पुऱ्या तुमच्या लगेच सॉफ्ट होतात. अगदी ताटं करेपर्यंत सुद्धा त्या मऊ पडून जातात. त्यामुळे ह्या 2 टिपनी जर तुम्ही ही पुरी बनवली ना, तर पुरी बराच वेळ खुसखुशीत राहणार आहे. चला, आता घेऊया सर्व्हिंग करायला. छान असं लोणचं, बटाट्याची भाजी, सांडग्याची भाजी, भात, डाळ, सुंदर असा हा आपला आमरस, त्यानंतर या गुबगुबीत फुगलेल्या पुऱ्या. आता आमरस पुरीचं ताट आहे म्हटल्यावरती कुरवडी पापड तर आलंच. कुरवडी आणि पापड सर्व्ह करून घेतले. भातावरती छान अशी साजूक तुपाची धार, त्याचबरोबर भरलेला तांब्या. चला, सुंदर अशी आपली आमरसाची थाळी तयार झाली. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये ही आमरस पुरीची थाळी नक्की करून बघा. आमरस बनवताना घेण्याची काळजी, पुरी बनवण्यासाठी सांगितलेल्या छोट्या-छोट्या टिप्स या सगळ्या गोष्टी नक्की फॉलो करा. सांडग्याची भाजी बनवण्याची पद्धत, त्याचबरोबर बटाट्यामध्ये घातलेली कसुरी मेथी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही सुद्धा ही आमरसाची थाळी बनवत असताना या सगळ्या टिप्स नक्की फॉलो करा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका. कारण तुमच्या कमेंट्सची मी दररोज वाट बघत असते. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. कारण दररोज दुपारी 1:30 वाजता येणारी रेसिपी तुमच्याकडून मिस व्हायला नको. खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेलला सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे दररोज येणाऱ्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशनही भेटेल. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या शुभज्योत रेसिपीज या पेजला फॉलो करा, तिथेही नवनवीन रेसिपीज येत असतात. भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग, खुसखुशीत आणि टेस्टी रेसिपींसोबत. धन्यवाद.